आज जो खबर आपको दिखाने जा रहा हूँ वो काफ़ी बड़ी खबर है और जिला परिषद शिक्षा विभाग की खबर है। आपने देखे कि शिक्षकों पे भी कार्रवाई होती है, पर शिक्षकों पे नहीं, यहाँ कर्मचारी और शिक्षण अधिकारी के ऊपर भी गाज गिरते नजर आ रही है। और आप देख रहे हो न्यूज बात मीडिया और मैं आपके साथ महेंद्र लारे। जिला परिषद का यह जो विभाग है शिक्षा विभाग में प्राथमिक के प्रभारी जो चार्ज थे वह सुधीर महामुनि को दिया गया था। उन्होंने ऐसी कुछ गलतियां की, इस वजह से जो है उनका जो है पदभार जो है निकाल दिया गया है। और इनका पदभार जो है निकाल कर जो डोंगरे सर है, जिनको माध्यमिक का और जो है बीईओ सालेकसा का चार्ज है, उनको जो है चार्ज दिया गया है। मतलब इन्होंने अगर अच्छे काम किए होते तो काफी इनका जो है नाम सुर्खियों बना रहता, पर इन्होंने जो काम किया है उनको जो है यहाँ से पदभार हटाकर जो है उनको जो है जहां उनका विभाग है वहां भेजा गया है। अगर दूसरी तरफ बात करें तो यहाँ जो कर्मचारी वर्ग बैठते हैं वो कर्मचारी भी समय पर नहीं आते थे, समय से पहले चले जाते थे। तो यहाँ पे जो है उपाध्यक्ष सुरेश हरसे ने जो विजिट की और विजिट करने के बाद उनको दिखा कि यहाँ पे जो है वह बैठे नहीं है कर्मचारी वर्ग और समय के पहले चले जाते हैं। तो इसी को संदर्भ लेते हुए उनको भी कड़ा निर्देश दिया है कि समय के पहले अगर नहीं आओगे और समय से पहले जाओगे तो आपको भी निलंबन कर दिया जाएगा। काफी कर्मचारी को जो है शोकास लेटर दिया गया और काफी कर्मचारियों ने नकली झूठे जो मेडिकल है वो सादर की है। उनके ऊपर भी किस प्रकार की कार्रवाई होती तो वो देखने वाली बात होंगी, क्योंकि जो है शिक्षा विभाग एक महत्वपूर्ण विभाग होता है। शिक्षा विभाग में टीचर होते हैं, कर्मचारी वर्ग होता है और शिक्षा अच्छे से मिलना चाहिए, पूरा काम होना चाहिए, पर अच्छे से काम होते नहीं दिखता था। इसीलिए जो है उपाध्यक्ष सुरेश हरसे ने जो है पंचायत समिति में विजिट की है, क्योंकि वहां पे भी गढ़ शिक्षण अधिकारी बैठते हैं। गढ़ शिक्षण अधिकारी के ऊपर भी या कर्मचारी के ऊपर भी कार्रवाई कर सकते हैं। 3 से 4 तारीख से स्कूल शुरू होने वाली है। उन शिक्षकों को भी कड़ा निर्देश दिया गया है कि कुछ दिन पहले आपने देखे थे मुख्य अधिकारी ने 3 शिक्षकों को निलंबन किया गया था क्योंकि वो समय पर नहीं पहुंचे थे, और एक मुख्याध्यापक को भी जो निलंबन किया गया था कि पीएम श्री स्कूल में जो उन्होंने जो है नकली बिल सादर किए थे। ऐसे मुख्याध्यापक को निलंबन इसीलिए किया गया था क्योंकि पीएम श्री स्कूल में जो निधि आती है उसकी निधि की अपराध करते रहते हैं। इसीलिए जो है जिले में जितनी भी पीएम श्री स्कूल है उनके ऊपर कड़ी नजर बना के मुख्य अधिकारी और उपाध्यक्ष और जिला परिषद अध्यक्ष और जितने भी वरिष्ठ अधिकारी वर्ग है उन्होंने रखी है। आगे 3 से 4 तारीख को स्कूल शुरू होने वाली है। अगर समय पर स्कूल के शिक्षक नहीं पहुंचेंगे, समय से जल्दी चले जाएंगे, उनके ऊपर भी कार्रवाई हो सकती है। ये अल्टीमेटम उन्होंने दिया है और कड़ा निर्देश दिया है। अगर कोई कर्मचारी हो या शिक्षक हो गलती करोगे तो इस प्रकार की कार्रवाई करेंगे, क्योंकि यहाँ के जो है प्रभारी शिक्षण अधिकारी सुधीर महामुनि का जो है चार्ज निकालकर जो है डोंगरे सर को चार्ज दिया गया है। अगर उन्होंने अच्छे कार्य किए होते तो अच्छे काम होते, पर उन्होंने अच्छे कार्य नहीं किए। कई ऐसे शिक्षक है जिनको जो है उन्होंने जो छोटे स्कूल से निकालकर बड़े बड़े स्कूल में उनका जो है ट्रांसफर करवाया गया था। इसी को मद्देनजर रखते हुए यह कार्रवाई को उन्होंने जो है अंजाम दिया गया है। सुरेश सर से जो उपाध्यक्ष है वो क्या कहते हैं ये भी आपको दिखाने का प्रयास करूंगा। सर क्या बताएंगे, अभी शिक्षण विभाग में आपने विजिट किए, कुछ कर्मचारी वहां पे नहीं पाए गए, तो क्या कार्रवाई होंगी उनके ऊपर? याबाबत स्पष्ट शिवसाहेबांनी सूचना दिली, पत्र काढलं, कक्ष अधिकाऱ्यांनी पत्र काढलं, त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये जे हजर झाले नाही त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद होईल याबाबत आदेश पण केलं। आणि जिल्ह्याच्या प्रत्येक जनसामान्य माणसाचे वेळी काम झालं पाहिजे याकरिता शिवसाहेबांनी पत्र काढून 7:30 वाजे सर्व ग्रुपवर सादर केला। शिवसाहेबांनी एकदम या बातीची दखल घेतली की आपला कर्मचारी वेळेवर हजर राहिला पाहिजे, आपल्या कर्मचाऱ्यांनी सामान्य जनतेचे, कर्मचाऱ्याचे, अधिकाऱ्याचे देयके, वेतन सर्व वेळेवर झाली पाहिजे याकरिता माझ्या सांगल्यावरून शिवसाहेबाला प्रत्यक्ष जेव्हा मी भेटलं कक्ष अधिकारीनं आणि काही कर्मचाऱ्याला घेऊन गेलं आणि स्पष्ट शिवसाहेबांनी त्याप्रमाणे निर्देश दिले, पत्रही काढलं, त्याप्रमाणे कारवाई सुरू केली। आणि काल 32 कर्मचाऱ्यापैकी 28 कर्मचारी जे स्थानिक जवळपासचे होते ते सर्व हजर झाले। फक्त 4 कर्मचारी जी वर्धा, सांगली, सातारा अशाकडले जे होते ते येऊ शकले नाही।
त्यांनी काही मेडिकलचे रिपोर्ट दिली, चुकीची दिली, त्याबाबत आपण त्यांना सोकाफ नोटीस पण देणार आहोत का बुवा आपण 8 दिवसापासून अनुपस्थित आहात आणि मेडिकलचे बिल आज दिलं तर ते ग्राह्य धरता येणार नाही. 7 दिवस ते आधी कुठं गेले होते. या प्रकारे आपण कारवाई सुरू केली. त्या प्रकारे आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलं कसं पारदर्शकतेनं काम करता येईल, सामान्य जनतेला न्याय कसं देता येईल याकरिता काल मी 5 वाजे पंचायत समिती गोंदियाला पण गेला. माझ्यासोबत सन्माननीय माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकजी रांगडाले, संजूजी टेंबरे हे पण होते. आपण तिथं पण रिव्ह्यू घेतला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत, वेळेवर कामं झाली पाहिजे. आणि तिथं पण आपण 6 वाजे जेव्हा बघितलं तर आपल्याला लगभग तिथली उपस्थिती दिसली. म्हणजे आपला कालच्या शिवसाहेबाच्या एका पत्रामुळे सर्व जिल्ह्यातील कर्मचारी व्यवस्थित दिवाळी संपता न येणारे, दांडी मारणारे कर्मचारी काल हजर झाले, याच्यावरून दिसून आलं. आत्ता 1 तासाच्या आधी आरोग्य विभागामध्ये एक कर्मचारी मेसराम म्हणून आहेत, काम करतात, कनिष्ठ लिपिक. मी एखादी माहिती मागायला पाठवलं, परंतु ते मेसराम बाहेर होते आणि त्यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याला ती माहिती पाठवली. तर मी म्हटलं हा कर्मचारी कुठं गेला? तर साहेब म्हणे कुठंतरी बाहेर गेला. मी तुरंत डेप्युटी DHO ला फोन लावला वाघमारेजीला, का म्हटलं तुम्ही कुठं आहात? तर ते चौकशीला गेले होते. त्यांना म्हटलं का तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट रजिस्टर द्या, हलचल रजिस्टर द्या. हलचल रजिस्टरला नोंद नव्हती. मी तुरंत त्यांना सोकाफ नोटीस द्या आणि त्यांची अर्ध्या दिवसाची पगार कापण्याचा आदेश केला. ते 5 मिनिटात मेसराम त्याच्या नंतर आले आणि विनंती करायला लागले. तर आपण स्पष्ट सांगितलं का तुम्ही कार्यालयीन वेळी कुठंही कार्यालयीन कामाच्या व्यतिरिक्त मार्केट करायला जाऊ नका. आणि जायचं असेल तर आपण कार्यालयीन वेळेच्या नंतर जावं. आणि हा ब्रेक लावणं आपलं जिल्हा परिषदेचं संपूर्ण सुरू आहे. अध्यक्ष साहेबही त्या स्थितीमध्ये काम करायला त्यांनी पण सर्व सुरू केली. आजपर्यंत आपण समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यामध्ये सुधार यायला थोडंफार काही कमी पडत आहे आणि आपण कसा सुधार करता येईल आणि सामान्य जनतेला कसं न्याय देता येईल याकरिता आपण व्यवस्थित कर्मचाऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, प्राथमिक के प्रभारी शिक्षण अधिकारी महामुनि उनका चार्ज निकालकर जो है डोंगरे सर को चार्ज दिया कह के है, क्या कारण था सर चार्ज देने का? याबाबत जसं आपण प्राथमिकच्या कर्मचाऱ्याच्या बद्दल अधिकाऱ्याबद्दल जो बोललं योग्य आहे. आधी प्राथमिकचा चार्ज महामुनी यांना होता, परंतु त्यांची जी कार्यशैली बघितली, जनसामान्य माणसाचा एखादा कुठलाही शासन निर्णयाचे 2 भाग असतात. त्याचा निगेटिव्ह बी अर्थ काढता येतो आणि पॉझिटिव्ह पण येतो. परंतु अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा जी प्रकरण आली त्यावर पॉझिटिव्ह काय करता येईल पहिल्यांदा हा बघितलं पाहिजे. आणि पॉझिटिव्ह होत असेल तर त्याला निगेटिव्ह कडे नेणं हा चुकीचे आहे. परंतु कित्येक बाबीमध्ये त्यांचे शिक्षकाच्या बद्दल असो किंवा एखाद्या शिक्षण प्रणालीच्या बद्दल असतो निगेटिव्हिटीज अधिक वाढली होती. आणि त्यामुळे मी स्टँडिंगच्या मध्ये स्पष्ट सांगितलं की तुम्हाला कुठलीही चौकशी सुरू असताना एखाद्या खालच्या शाळेवरून वरच्या शाळेमध्ये तक्रारीवाल्या किंवा शिक्षकाला देता येत नाही. तुम्हाला जरी त्याची तक्रार आहे तर दोषी असेल तर कारवाई केलं पाहिजे, किंवा एखादी चौकशी सुरू असेल तर शासन निर्णयाप्रमाणे त्याला सेवेतून थोडं 8-15 दिवसासाठी सुट्टीच्या रजेवर पाठवलं पाहिजे. एखादी त्याची सेवा संलग्न 5-10 दिवसासाठी केली पाहिजे. परंतु त्याला 210च्या पटसंख्येच्या शाळेमधून काढणं आणि 750च्या शाळेमध्ये देणं हा म्हणजे एक मोठा त्याची पदोन्नती करण्यासारखा झाला. पदोन्नती नाही आहे, परंतु हे तर त्याला एक वरदान झालं का छोटी स्कूल से जाऊ बडी स्कूल में बढ़िया राज करो. तर हा आम्हाला आवडलं नाही आणि मी स्टँडिंगमध्ये स्पष्ट शिवसाहेबाला सूचना दिली का यांचं प्रभार काढून दुसऱ्या ईओला द्यावं. आणि त्याप्रमाणे शिवसाहेबांनी कुठलाही हैगय न करता त्यांची पण मनस्थिती आहे की बाबा जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालं पाहिजे, अध्यक्ष साहेबाची पण आहे. आणि त्यांनी कुठलीही हैगय न करता ऑर्डर केलं आणि डोंगरेला दिलं. आणि डोंगरेच्या जागी माध्यमिकला जी योजनामध्ये एक जाधव काहीतरी आडनाव आहे, त्यांना तिथला चार्ज देण्याचा काल ऑर्डर झालेला आहे. सर, बायोमेट्रिक कहीं कहीं लगी थी, कहीं कहीं दिख नहीं रही है, बायोमेट्रिक का क्या खेल हो रहा है? बायोमेट्रिकचं
आता नाही बोललं पाहिजे. बायोमॅट्रिक आपल्या जिल्हा परिषदेमध्ये तर बिलकुल व्यवस्थित चालू आहे, नाही आहे असं नाही आहे. परंतु काही कारण आहेत, त्याबद्दल आता मला बोलणं कठीण आहे. बायोमॅट्रिक ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक तर प्राथमिक आरोग्य असो किंवा एखादं मोठी शाळा असली तिथं पण बायोमॅट्रिक आहे. परंतु त्याला मला असं वाटते, माझं मत आहे की बायोमॅट्रिक वेळेवर दुरुस्त करणं, हे करणं विभागाचे लोक जाणून कुठंतरी हायगाय करतात. त्याच्याकरिता पण आपण मागच्या सभेला निर्देश दिलं का जिथं जिथं बायोमॅट्रिक आहे तिथं तिथं बायोमॅट्रिकचा यूज झालं पाहिजे आणि मॅन्युअली पण हजेरी पटावर त्यांनी नोंद केली पाहिजे, याच्या पण आपण सूचना दिल्या. सर, पीएम श्री स्कूल का दर्जा जब मिला है, फंड आ रहा है, उसके बावजूद भी जो है महामुनि शिक्षण अधिकारी कार्यकाल में जो जो विकास होना चाहिए, जो काम होना चाहिए, वो कुछ स्कूल में दिख नहीं रहे। इसके ऊपर क्या आप नया मोड़ लेंगे? पीएम श्रीच्या बद्दल आता 1 तासाच्या आधी मी काही रेकॉर्ड बघितलं. काही स्थायी समितीमध्ये तक्रारी होत्या का बुवा पीएम श्री योजनेअंतर्गत काही खरेदीच्या मुद्द्याबद्दल होतं. त्याबद्दल माझी तपासणी सुरू आहे आणि अवश्य पीएम श्रीमध्ये कधी काही चौकशी अहवाल आला, प्राथमिक अहवाल डव्याच्या बाबत अहवाल आला, डव्याची तक्रार होती, तर त्या अनुषंगाने आपण चौकशी केली तर तिथली पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आलेली नाही आहे, खरेदी व्यवस्थित झालेली आहे असं चौकशी अहवाल आला. तरी पण मी स्वतः परस्पर आज फाईल बोलवली आणि त्याची तपासणी माझी सुरू आहे का वास्तविकतेने खरेदी पीएम श्रीची योग्य होत आहे किंवा शासनाच्या निर्णयाचं पालन होत आहे किंवा नाही होत आहे, याबाबत आता आपण पुढं काय होतं आणि काही असेल तर स्पष्ट याआधी आपण ज्याप्रमाणे झालं त्याप्रमाणे होऊ नये आणि एखादं मोठं काम असेल तर त्याच्यावर आपण कारवाई करू. सर, 3-4 तारीख से स्कूल शुरू होने वाली है, टाइम पर कुछ ऐसे शिक्षक आते नहीं है, समय से पहले चले जाते हैं, उनको क्या निर्देश देंगे? याबाबत एक मोठा निर्देश जिल्हा परिषदेने 15-20 मिनिटं अर्धा तास शिक्षक न आल्यामुळे ज्यांना 2 शिक्षकांना सस्पेन्शन केलं, तर यावरती आणखी काय निर्देश देण्याचं बाकी उरलं. म्हणजे एक चेतावणी झाली शिक्षकाला का किंवा कर्मचाऱ्याला का आपण वेळेवर यावं, हा एक मोठा एक आदेश आहे. आणि अशा प्रकारे आता कर्मचाऱ्यामध्ये शिवसाहेबाच्या आदेशाच्या नंतर सुधार झालं आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला एखादं काम असलं तर त्यांनी रीतसर मंजुरी मागून सुट्टी घेतली पाहिजे. वेळेवर एखादं काम आलं कुठलाही शासकीय तर तो केलं पाहिजे. याप्रमाणे पण आपण काल मी शिक्षण विभागाला एक पत्र दिलं आणि तो पत्र माझ्यापाशी कदाचित तिथं असेल एक कॉपी. ये थे सुरेश हरसे, जिला परिषद के उपाध्यक्ष, जिनके तरफ जो है शिक्षण विभाग का जो कार्यकाल है, आरोग्य का कार्यकाल है, तो काफ़ी कर्मचारी वर्ग है वो समय पर आते नहीं है, समय से पहले जल्दी चले जाते हैं। इसीलिए इन्होंने जो है पंचायत समिति वो शिक्षण विभाग वहाँ विजिट की और काफ़ी जो कर्मचारियों को नोटिस दिया है कि आप कहाँ गए थे। कड़ी जो है कार्रवाई दिखाई दे रही है। अभी 3 से 4 तारीख से जो है स्कूल शुरू होने वाली है। कुछ दिन पहले भी आपने देखे थे सीओ साहब ने 2-3 शिक्षकों को जो है समय पर आते नहीं निलंबन किया गया था। अब आगे 3 से 4 तारीख को स्कूल शुरू होने वाली है। समय पर अगर स्कूल में शिक्षक पहुंचेंगे नहीं, समय से पहले चले जाएंगे, उनके ऊपर किस प्रकार की कार्रवाई होंगी आगे देखने वाली बात होगी। महेंद्र लीलार, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज प्रभात मीडिया।